नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आवश्यक असलेली अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा शेअर करीत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेट एक्झाम करिता अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे अभ्यासणार आहोत, जे तुम्हाला या एक्झामला फॉर्म भरायचा आहे किंवा नाही याकरिता ठरवण्याकरिता, त्याचबरोबर या एक्झाममध्ये तुम्हाला क्वालिफाय होण्याकरिता आवश्यक असलेल्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, त्याचबरोबर तुम्हाला अभ्यासक्रम कशा पद्धतीने करायचा आहे, कोणता सिलेबस हा चेंज झालेला आहे, रेफरन्स बुक्स तुम्ही कोणते वापरू शकता, अगदी रेफरन्स बुक्समध्ये सुद्धा तुम्ही डिस्काउंट कसे मिळवू शकता, अशी विविध माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि शेवटी आपल्याला या एक्झाममधून ज्या गोष्टी साध्य करायच्यात, म्हणजेच ही एक्झाम क्वालिफाय करण्याकरिता आवश्यक अशी स्ट्रॅटेजी कोणती तुम्हाला फॉलो करायची याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी तुमचे सेट एक्झाम संदर्भाची तयारी करत आहेत इतर विद्यार्थी मित्र, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे आपण समाविष्ट केलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक मुद्द्यांनी माहिती घेऊया, ज्यामध्ये आपल्याला झालेले महत्त्वपूर्ण बदल काय झाले आहेत हे अभ्यासणं गरजेचं आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही तयारी करीत असता त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असतो त्याचा सिलेबस आणि पेपर हा कशा स्वरूपाचा होत असतो। कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अभ्यास जर करत असाल आणि तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने येणार आहेत हे जर माहीत नसेल तर तुम्ही त्यामध्ये 100% अपयशी ठरता, कितीही अभ्यास केलेला असेल तरी। आणि जर तुम्ही त्या एक्झामचा प्रश्न प्रकार, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि पेपरचा पॅटर्न कसा आहे हा जर अभ्यास अगोदर पाहिला तर त्यामध्ये तुमचे जवळपास 30 ते 40% काम हे झालेलं असतं। आणि येत्या परीक्षेमध्ये तुम्हाला टायमिंगमध्ये मॅनेजमेंट करणं, अभ्यास करणं, प्रश्नांची उत्तरे सोडवणं आणि त्यामध्ये तुमच्या ज्या अचूक गोष्टी आहेत किंवा चुकीच्या गोष्टी आहेत किंवा काही ज्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाहीत त्याकरिता रिव्हिजन करणं, या सर्व गोष्टींची तयारी करण्याकरिता तुम्हाला महत्त्वपूर्ण घटक म्हणजे सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सिलेबसमध्ये आता काही प्रमाणात बदल झालेला आहे, ज्यामध्ये जो अगोदर तुम्हाला अभ्यासक्रम होता या परीक्षेकरिता अभ्यास करण्याकरिता 3 पेपर स्वरूपात घेतला जायचा, म्हणजे पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 अशा स्वरूपात पेपर व्हायचा। पेपर 1 हा कॉमनच राहायचा आणि पेपर 2 आणि पेपर 3 हे तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट आहे MA करिता किंवा MSc करिता किंवा MCOM करिता त्या सब्जेक्टनुसार तुमचा पेपर 2 आणि पेपर 3 हा राहायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, जर तुमचा इंग्लिश हा सब्जेक्ट MA करिता असेल तर तुमचा जनरल पेपर तर सगळ्यासारखाच राहणार, म्हणजेच पेपर 1 तर सगळ्यासारखाच राहणार आणि जो अगोदरचा पॅटर्न होता त्यानुसार तुम्हाला इंग्लिश लिटरेचरवर पेपर 2 आणि पेपर 3 असे 3 पेपर द्यायला लागत होते। परंतु आता जे एक्झामचा सिलेबस बदललेला आहे यामध्ये तुमच्या सिलेबसमध्ये म्हणजे फर्स्ट पेपर अँड सेकंड पेपर असे, फर्स्ट पेपरमध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येकी एका प्रश्नाला 2 गुण अशा स्वरूपात, म्हणून 50 प्रश्नाचे 100 मार्क्स हे तुमचे होणार आहेत पेपर फर्स्ट करिता। आणि पेपर सेकंडमध्ये सुद्धा तुमचा बदल झालेला आहे, जो अगोदर पेपर सेकंड अँड पेपर थर्ड अशा स्वरूपात व्हायचा त्याऐवजी आता पेपर सेकंड हा डायरेक्टली 100 मार्काचा हा पेपर होणार असून 100 प्रश्नांचा हा पेपर होणार असून 200 मार्क्स याला राहणार, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण अशा स्वरूपात राहणार। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण काही गोष्टी असतात जे तुम्हाला प्रश्न पडतात, यामध्ये ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची होत असते किंवा ऑफलाईन स्वरूपाची होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा तुमची ऑफलाईन स्वरूपात होणार असून यामध्ये तुम्हाला विविध स्वरूपाची माहिती ही अगदी अधिक माहितीसाठी तुम्ही आपली PDF आहे या स्वरूपाची, या संदर्भाकरिता सेट एक्झाम करिता ती PDF तुम्ही बाय करू शकता। ज्या विद्यार्थी मित्रांना ती PDF घ्यायची आहे त्यांनी कमेंटमध्ये नोंदवू शकता, जेणेकरून आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करूयात। विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपण पुढील महत्त्वपूर्ण माहिती घेऊया की यामध्ये कोणकोणत्या स्वरूपाचे बदल हे झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ही ऑफलाईन होणारी एक्झाम असून या संदर्भातील अधिक माहिती तुम्हाला हवी असेल, म्हणजे यामध्ये तुम्हाला किती मार्क्स क्वालिफाय करिता आवश्यक आहे, त्याचबरोबर तुमचं सेटमध्ये सिलेक्शन कशा पद्धतीने होईल या स्वरूपाची आवश्यक अशी माहिती आपण PDF मध्ये
ऑलरेडी लॉन्च केलेली आहे आणि तुम्ही जर ही PDF बाय केली नसेल तर लवकर बाय करून घ्या, कारण फक्त 15 रुपये याची किंमत जरी असली तरी यामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे मुद्दे समाविष्ट केलेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सेटचा फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट्स हवे आहेत, त्या डॉक्युमेंट्स रिलेटेड अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा संबंधीची माहिती आहे आणि तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये कोणता कोणता बदल झाला याची डिटेल माहिती आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ते बाय करू शकता। यामध्ये पुढचा आपण महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात घेऊया की आपल्याला कशा पद्धतीने या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे आणि या अभ्यासाचं नियोजन करताना आपल्याला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीने ते करायच्या पाहिजेत याविषयीची माहिती घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या अभ्यासाच्या तयारीकरिता पहिला महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे टाइम मॅनेजमेंट करणं हे गरजेचं आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठीचा जो डेट आहे ही डेट ऑलरेडी दिलेली आहे। त्या एक्झामच्या तुमचा जो फॉर्म आहे किंवा तुम्ही फॉर्म अप्लाय करण्याकरिता ऑनलाईन तुम्हाला जावं लागणार आहे ऑफिशियल साईटवर। सेट एक्झामच्या करिता म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीकडून ही एक्झाम घेतली जाते, तर त्यावर तुम्हाला हा दिनांक याचा ऑलरेडी आलेला आहे, ज्यामध्ये 23 जून 2019 रोजी ही एक्झाम होणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या एक्झामच्या डेटनुसार आपल्या अभ्यासाचं नियोजन करायचं आहे। रोज तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे, कोणत्या विषयाला किती वेळ देणार आहात, म्हणजेच तुमचा जो विषय आहे एकच तुमचा जो मेन सब्जेक्ट आहे जो तुम्ही MA MSc किंवा MCOM यामध्ये घेतलेला आहे त्या सब्जेक्टला तुम्हाला धरून अभ्यास करायचा आहे, त्यामधले सब टॉपिक वगैरे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता उतरत असता तुम्हाला रेफरन्स बुक्स हे तुमच्याकडे चांगले असणं गरजेचं आहे, कारण रेफरन्स बुक्स हेच तुमचं पुढे यश अपयश यावर बरेचशा प्रमाणात फरक पडत असतात, कारण ज्यामध्ये जे तुम्ही बुक हे रेफर करता ते बुक ॲक्युरेटही असलं पाहिजे आणि त्याचबरोबर सध्याच्या कालावधीनुसार अद्ययावत असणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण त्यामधून तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे यांचा अभ्यास तर करायचाच असतो, त्याचबरोबर त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमधले प्रश्न कशा पद्धतीने येतील किंवा ते प्रश्न सोडवताना मदत होईल अशाच बुक्सचं रेफरन्स हे करायचं आहे। त्यामध्येच तुम्हाला सिलेबस कोणता आहे या परीक्षेचा हा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो पेपर 1 आणि पेपर 2 आणि 3 अगोदर होते, परंतु आता तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 अशा स्वरूपातच अभ्यासक्रम दिलेला आहे, ज्यामध्ये जनरल पेपर हा सगळ्याला म्हणजे जो पेपर फर्स्ट आहे तो सगळ्याला सर्वसाधारण आणि कॉमन असतो, सगळ्याकरिता सारखा असतो आणि यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे बऱ्याच उमेदवारांना हा पण प्रश्न असतो की पेपर जे होणारा आहे सेटच्या एक्झामचा तो इंग्रजीमध्ये असतो किंवा मराठीमध्ये असतो जे फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहे त्यांच्याकरिता। तर विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे MPSC मध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला प्रश्न हे विचारलेले असतात, अगदी त्याच पद्धतीने सेट एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला विचारलेले प्रश्न हे इंग्रजी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये मिळून जातील। तर तुम्ही जो जनरल पेपर आहे तो तर तुम्हाला अशा पद्धतीचा मिळून जाईल आणि जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे किंवा जो तुमचा सेकंड पेपरचा सब्जेक्ट आहे, जर इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये राहणार, तो हिंदी असेल हिंदी असणार, म्हणजे जी लँग्वेजचा तुम्ही पेपर आहे तर तो लँग्वेज नुसार असणार आणि जो तुम्ही इतर ज्या गोष्टी तुमच्या BA मध्ये आणि MA मध्ये जे शिकलेला आहे ग्रॅज्युएशन ज्या मीडियममध्ये त्या मीडियममध्ये तुम्हाला पेपर हा असणार आहे सेकंड पेपरचा जो प्रश्न विचारण्याची पद्धत आहे त्याकरिता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजेच तुम्हाला लास्ट इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे। लास्ट इयर क्वेश्चन पेपरवर कोणत्या बाबीवर भर दिलेला होता, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न हे विचारले जातात हे त्यातूनच अभ्यास होईल। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हवं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या चॅनलमार्फत लास्ट इयर क्वेश्चन पेपर संबंधीचे व्हिडिओज हे अपलोड करावेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे नोंदवा। आपण आपल्या टायमिंगच्या नियोजनानुसार म्हणजे कारण आपल्याला इतरही बरेचसे उमेदवार आपल्या चॅनलवर स्टडी करिता फोकस करून आहेत, त्यांच्या पण अभ्यासाला आपण मदत करीत असतो, त्यामुळे त्यानुसार जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं नोंदवा। त्या अनुसार जसं तुमच्या कमेंट येतील त्यानुसार आपण त्या विषयीचा आपला जो स्ट्रक्चर आहे तो तयार करण्याचा प्रयत्न करूयात आणि व्हिडिओसुद्धा अपलोड करण्याचा एक रेग्युलर टाइम टेबल तयार करण्याचा प्रयत्न करूयात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आवश्यक असलेला महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सिलेबस हा कसा आहे, तर यामध्ये तुम्हाला परीक्षा नेमकी कशा पद्धतीने होणार आहे याविषयीची माहिती थोडक्यात मी देऊ इच्छिते। यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 द्यायचे आहे। पेपर 1 जो आहे तुमचा 1 तासाचा होणार आहे, या 1 तासामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन सोडवायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न अनिवार्य आहे, इथे तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे आणि इथे तुम्हाला
50 प्रश्न हे एका तासामध्ये सोडवण्याकरिता वेळ दिलेला असतो. म्हणजेच तुम्हाला बघा एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ हा कालावधी मिळत असतो. म्हणजेच 50 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. त्यामुळे प्रश्नाचा मिळणारा जो कालावधी आहे तो बराच आहे, परंतु तुम्हाला जो अभ्यासाची डेप्थ आहे ही चांगली असणं गरजेचं आहे. कारण जे गणिताचे प्रश्न आहेत, मग गणित म्हणा, बुद्धिमत्ता या स्वरूपाचे जे रिझनिंगचे आणि मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन येतात ते जरा हाय लेवलचे असतात आणि ते सोडवताना तुम्हाला कालावधी लागू शकतो आणि हे स्कोरिंग सुद्धा सब्जेक्ट आहेत. तर त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूयात की तुम्ही कुठे जास्त फोकस करायला पाहिजे, कोणत्या घटकावर जास्त तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील वगैरे. तर आपण एक थोडासा ओव्हरऑल रिप्रेझेंटेशन या पार्टमध्ये करून घेऊया. यामध्ये तुम्हाला पेपर सेकंडमध्ये 2 तासाचा पेपर होणार आहे आणि या पेपरमध्ये तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील आणि एक प्रश्न 2 मार्काचा असणार आहे. म्हणजे सेकंडमध्ये तुम्हाला 200 गुण आणि फर्स्टमध्ये 100 गुण असे मिळून 300 गुणांपैकी तुम्हाला एक्झाममध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावेळेसचा जो बदललेला अभ्यासक्रम आहे तो एका अर्थाने तुमच्यासाठी चांगला सुद्धा आहे. कारण अगोदरचा जो अभ्यासक्रम होता त्यानुसार जो तुमच्या क्वालिफाईंग मार्क्सचं जे ठरवलेलं होतं त्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये एक ठराविक मार्क्स पास झाल्याशिवाय तुमचा पेपर सेकंड आणि थर्ड तपासला जात नव्हता. परंतु यावेळेस जो अभ्यासक्रमाचा आणि बाकीच्या गोष्टीमध्ये बदल झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला दोन्ही पेपर्सला मिळून 40% मार्क मिनिमम मिळाले असतील ओपन कॅटेगरी आणि क्रीम लेअरच्या विद्यार्थ्यांना. आणि जर नॉन क्रीमी लेअर आणि कास्टवाले उमेदवार असतील तर त्यांच्याकरिता 35%ची अट ठेवलेली आहे. आता याविषयीची अधिक माहिती तर तुम्हाला आपल्या EPDF मध्ये मिळूनच जाईल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे आपण वळूया की महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बुक लिस्ट कोणते रेफर करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, जनरल पेपर फर्स्ट जो आहे म्हणजेच UGC नेट JRF SLET याकरिता अत्यंत आवश्यक असलेला अरिहंतचं पब्लिकेशनचं बुक ऑलरेडी आहे, ज्यामध्ये त्यांनी टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड संबंधीची विस्तृत माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर अरिहंत पब्लिकेशन हे खूप ब्रँडेड पब्लिकेशन असून यामध्ये विचारलेले प्रश्न हे मोठ्या प्रमाणात या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमाची संकल्पना सुद्धा अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितण्यात आलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे अरिहंत पब्लिकेशनचं बुक आहे तुम्हाला Amazonवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला स्क्रीनवर लिंक दिसत आहे. हीच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड करून देण्यात येईल. कारण की याचं कारण हे आहे की ही बुक जेव्हा तुम्ही ऑफलाईन किंवा मार्केटमध्ये जाऊन खरेदी करता विद्यार्थी मित्रांनो, नवीन लॉन्च केलेलं बुक जर तुम्ही जाऊन मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर त्या बुकला कोणीही तुमचा 1 रुपये सुद्धा कमी करत नाही. ती ज्याची मूळ किंमत आहे त्या बुकची तीच किंमत तुमच्याकडून घेतली जाते. म्हणजेच आता या बुकची मूळ किंमत 370 RS आहे. आता मार्केटनुसार तेवढी तुम्हाला द्यावीच लागते. परंतु तुम्ही जर या Amazonच्या या लिंकवरून जर ही खरेदी केली तर तुम्हाला डिस्काउंट सहित हे 209 रुपयाची प्राइस सध्या अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही उशीर करीत असता तशी ही डिस्काउंटची प्राइस जी आहे तुम्हाला द्यायची त्या पुस्तकाची किंमत ती कमी जास्त होत असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला लवकरात लवकर व्हिजिट करून ते ऑफरमध्ये खरेदी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश लिटरेचरसाठी एक आपण रेफरन्स बुक दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सेम अरिहंत पब्लिकेशन्सकरिता तुम्ही Amazonवर या लिंकवरून जाऊन तुम्ही घेऊ शकता. तिथे 650 RS त्याची मूळ किंमत आहे त्या बुकची आणि डिस्काउंट प्राइसमध्ये तुम्हाला 476 रुपयाला मिळत आहे. दोन्ही मिळून तुम्ही डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 174 रुपये डिस्काउंट आहे. फार मोठा फरक आहे हा, जो बुक घेण्याकरिता विद्यार्थी मित्रांना अभ्यासामध्ये उपयुक्त ठरतील अशाकरिता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा कोणताही दुसरा ऑप्शनल सब्जेक्ट असेल आणि तुम्हाला अरिहंत पब्लिकेशनचंच बुक रेफर करा असं माझ्या मते मी सांगेल. कारण अरिहंत पब्लिकेशनचे बुक्स खूप चांगले आहेत अभ्यासाकरिता आणि त्यावरचे प्रश्नही बरेचसे परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर तुम्हाला जर इतर विद्यार्थी मित्रांना पेपर फर्स्ट घ्यायचा असेल तर तुम्ही पेपर फर्स्टसाठी ही लिंकमधून जाऊन तुम्ही Amazonवरून ते माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर तिथे तुम्हाला अजूनही दुसरे बुक्स दिसतील जे तुम्हाला त्यामध्ये कंपॅरिझन करून जर दुसरे घ्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो सब्जेक्ट आहे म्हणजे जो तुमचा सब्जेक्ट MA MSc किंवा MCOM मध्ये आहे त्या अनुषंगाने तुम्ही अरिहंतचं पब्लिकेशन वापरा, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक अभ्यासामध्ये मदत होईल. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेतली, ज्यामध्ये बुक रेफरन्स तुम्ही कोणते वापरणार याविषयी माहिती घेतली. आता यानंतर आपल्याला महत्त्वपूर्ण टप्प्याकडे वळायचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, आपल्याला क्वेश्चन पेपरचा प्रॅक्टिस कशी करायची, अशा अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आपण अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपर बुकलेट सुद्धा अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे. याकरिता तुम्हाला मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका याच नवीन एक्झामच्या मूळ गाभा
ठरत असतात. फक्त यामध्ये काय झालेलं आहे की अभ्यासक्रमाची रचना आणि तुमचे क्वालिफाईंग मार्क यामध्ये फरक झालेला आहे, परंतु जे मूळ टॉपिक आहे ते मूळ टॉपिक तसेच राहत असतात. त्यामुळे त्याची तुम्हाला तयारी करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि त्याचा मूळ गाभा जर तुम्हाला मिळेल तर तो लास्ट इयर क्वेश्चन पेपरमधून अधिक चांगल्या पद्धतीने मिळून जाईल. आता आपण महत्त्वपूर्ण मुद्दे घेऊया जे तुम्हाला लक्षात ठेवायचे त्या एक्झामची तयारी करताना. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे त्यावर फोकस ठेवायचा आहे. नेमकं तुमचं गोल काय आहे आणि तुम्हाला किती मार्क्स हवे तसं तुम्हाला वाटतं. कारण विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या माइंडमध्ये एक एमची क्लिअरिटी राहणार नाही की तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय करायचे किंवा ॲट अ टाइम तुम्ही दुसऱ्या एक्झामचा कुठला फॉर्म भरलेला असेल, तोपर्यंत तुम्हाला जर तो एक्झाम अगोदर असेल ती क्लॅरिफाय करायची असेल तर त्याचं तुम्ही टाईम मॅनेजमेंट करा. क्लॅरिटी ठेवा एक तुमच्या व्हिजनमध्ये की इथून इतक्या टायमिंगमध्ये मी त्या विषयाचा पूर्ण घटक, एक छोटा मुद्दा असा पूर्ण पाने वाचून त्याचा रस गळून पिल्यासारखा अभ्यास करणार आहे. असं जर तुम्ही फोकस ठेवला तरच तुमची ती एक्झाम क्वालिफाय होईल. आणि जर तुमच्या मनामध्ये अस्थिरता राहील की ही एक्झाम मी क्वालिफाय होईल का किंवा ती क्वालिफाय होईल का, अशा 2-3 गोष्टी जर तुम्ही कन्फ्युजिंगमध्ये करीत असाल तर तुम्हाला अभ्यासामध्ये यश मिळवणं हे खूपच अवघड जाणार आहे. त्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी ठेवायची एममध्ये. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एकदा तुमची क्लॅरिटी असेल तर क्लॅरिटी आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी तर बॉडीमध्ये येतेच आणि त्या एनर्जीचाच वापर तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट करिता करू शकता. एकदा तुम्ही अभ्यासक्रम वहीवर लिहून घ्या किंवा तुम्ही मग प्रिंट काढून घ्या. ऑनलाईन अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला सिलेबस. तो सिलेबस तुम्ही प्रिंट काढून घ्या. त्या सिलेबसवर तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार नियोजन करा की कोणत्या दिवशी कोणता टॉपिक घेणार आहेत, कोणत्या दिवशी कोणत्या टॉपिकनुसार अभ्यास करणार आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर डिटेल स्टडी करायचे आहे. पूर्ण कोणती गोष्ट कशी अभ्यास करायचा आहे, कुठे तुम्ही कोणत्या मुद्द्याचा वापर करू शकता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासाच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला यानंतर म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम हा व्यवस्थित वाचून झाल्यानंतर यावर आधारित प्रॅक्टिस क्वेश्चन आणि मॉक टेस्ट हे द्यायचे आहेत. कारण विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही घेतलेला अभ्यास हा प्रश्न स्वरूपात सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला तो अभ्यास इम्प्लिमेंटेशनमध्ये यूज होतो आहे का किंवा तुम्हाला इतर काही अडचणी आहेत का या गोष्टी कळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस टेस्टचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मॉक टेस्ट देण्याचा सुद्धा सराव करायचा आहे. कारण मॉक टेस्ट देण्याचा फायदा हा असतो विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण त्या कालावधीमध्ये त्या टायमिंगमध्ये ते मॉक टेस्ट सोडवत असतो आणि तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करण्याचा सराव सुद्धा लागतो आणि प्रश्न तितक्याच वेळात सोडवायचे असतात. हे तुमच्या माइंडला सराव होतो आणि सरावाने तुम्ही ते लवकरात लवकर करू शकता. आता जर तुम्ही घरी सोडवताना एक प्रश्न जर गणिताचा घेतला आणि 5 मिनिटांमध्ये जर सोडवत असाल तर तो तुम्हाला कधीही डेंजरस ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना तुम्हाला कोणते प्रश्न पकडायचे आहेत, म्हणजे जेव्हा परीक्षेमध्ये सोडवताना सुद्धा कोणते प्रश्न ग्रास्प करायचे, कोणत्या प्रश्नावर फोकस द्यायचा आणि कोणते प्रश्न लेंदी आहेत आणि तुम्हाला सुटणार नाही ते तुम्हाला माहित आहे, त्या क्वेश्चनला स्किप करणे आणि नंतर पुन्हा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. कारण तसेही तुम्हाला ही निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे तुम्ही एक तिथे पॉईंट कोणताही गोल करून येऊ शकता जर तुम्हाला उत्तर येत नसेल तरी. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतली. त्यानंतर तुम्हाला एक कोणीतरी गाईड तुमचा ठरवायला हवा, जो तुम्हाला कुठेही तुम्ही क्लास स्वरूपात समजा किंवा तुमचा कोणी व्यक्ती असेल जवळचा, कोणी तुमच्या इतर जर तुमच्या आप्तजनामधील ज्यांनी सेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत किंवा तुम्हाला हवी असेल माहिती तर तुम्ही आपल्याला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. गाईड तुमचा कोणीतरी एक ठेवा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी मित्र जोमाजोमाने अभ्यासाला तयारी करायला सुरुवात करतात, परंतु काही लोक निगेटिव्हिटीमध्ये बोलून टाकतात आणि मग त्या निगेटिव्हिटीमुळे यांनी फॉर्म भरून सगळी तयारी करून बुक्स लिस्ट खरेदी करून सुद्धा या निगेटिव्हिटीमुळे त्या अभ्यास करताना मनामध्ये अश्युरिटी नसल्यामुळे त्या अभ्यासामध्ये साशंकता राहून तो अभ्यासाचा पेपर जो क्वालिफाय होऊ शकतात तरी सुद्धा इतर लोकांचं ऐकून ते क्वालिफाय होण्याच्या ऐवजी त्या डिमोशनमध्येच अभ्यास करतात. तर त्यामुळे तुम्हाला एक चांगला गाईड घ्यायचा आहे जो तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचा कधी मार्ग चुकला तरी तुम्हाला तो योग्य मार्गावर ठेवायला हवा आणि तुमच्या असलेल्या अडचणी किंवा तुमच्या कोणत्याही गोष्टी असतील त्या रिलेटेड तर तुम्ही अभ्यासाच्या रिलेटेड त्या व्यक्तीला विचारू शकाल, जेणेकरून तो तुम्हाला एक चांगला प्रॉपर गाईड करेल. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचे टप्पे ठरवून ठेवू शकता की 7 दिवसात एवढे घटक अभ्यास करायचे आहेत, 15 दिवसात एवढे घटक अभ्यासायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, असे टप्पे ठरवल्यानंतरच तुम्ही त्यानुसार अभ्यास करू शकता. जर तुम्ही डायरेक्टली बुक खरेदी केला आणि तुम्ही विचार केला की या 2 दिवसात मी हे पूर्ण बुक वाचून काढायचं आहे, तर हे तुम्ही करू शकत असं नाहीये. परंतु त्यामध्ये जो अभ्यासाचा करायचा आहे म्हणजे नुसतं पेजेस वाचायचे नाही, तर आपल्याला जेवढे पेजेस तुम्ही वाचलेत ते आत्मसात करून अभ्यास करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही आत्मसात करून अभ्यास करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये यश येईल का हे सांगता येणार नाही.
त्याचबरोबर अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत। मी आज तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऐकलं, तुम्हाला छान वाटलं, अभ्यासाचं नियोजनही केलंय, परंतु त्यानुसार जर तुम्ही इम्प्लिमेंट केला नाही, सकाळी लवकर उठून किंवा रात्री जागून जर तुम्ही अभ्यास करत नसाल, दिवसा अभ्यास करत नसाल, तर मात्र या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या या व्हिडिओमधल्या फोल ठरतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर अभ्यासाचं नियोजन करा। डेट ऑफ एक्झाम तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, 23 जून 2019 रोजी ही एक्झाम होणार आहे। तर त्या अनुषंगाने तुमचा एक ट्रॅक ठरवा, छोटे छोटे एम्स ठेवा। त्या एम्सला अचीव झाल्यानंतर तुम्ही एक सेलिब्रेट म्हणून एक 15 मार्काची प्रश्नपत्रिका, 20 मार्काची प्रश्नपत्रिका सोडू शकता, जिथे तुम्हाला बूस्टअप मिळायला हवा। आणि जरी तुमचे उत्तरं चुकले तरी ते उत्तरं तुम्ही ॲज अ फीडबॅक म्हणून घ्यायचे आहेत आणि त्या घटकावर फोकस करून अजून अभ्यास करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा। तुम्हाला अजून काही गायडन्स हवं असेल तर ते सुद्धा नोंदवा, जेवढं जमेल, जितकं जमेल, आपल्याला जसा वेळ मिळेल, कारण इतरही बऱ्याचशा गोष्टी असल्यामुळे थोडंसं वेळ मिळणं अवघड होतं। पण तुमच्या कमेंट जर जास्त येत असतील आणि तुम्हाला खरंच आपली मदत हवी असेल तर आपण नक्की तुम्हाला मदत करायला पुढे येऊयात। धन्यवाद।